नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलचा पुढचा भाग बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, उल्हास नदीवर कोणती खाडी आहे? तर उल्हास नदीवर वसईची खाडी आहे. पाताळगंगा नदीवर कोणती खाडी आहे? पाताळगंगा नदीवर धरमतर खाडी आहे. कुंडलिका नदीवर कोणती खाडी आहे? कुंडलिका नदीवर रोह्याची खाडी आहे. सावित्री नदीवर कोणती खाडी आहे? तर सावित्री नदीवर बाणकोट खाडी आहे. विशिष्टी नदीवर कोणती खाडी आहे? विशिष्टी नदीवर दाभोळ खाडी आहे. शास्त्री नदीवर कोणती खाडी आहे? शास्त्री नदीवर जयगड खाडी आहे. विजयदुर्ग नदीवर कोणती खाडी आहे? विजयदुर्ग नदीवर कुर्ला खाडी आहे. तेरेखोल नदीवर कोणती खाडी आहे? तेरेखोल नदीवर तेरेखोल खाडी आहे. कोकण किनारपट्टीवर किती बंदरे आहेत? तर कोकण किनारपट्टीवर 49 बंदरांचा समावेश होतो. प्रश्न 10, पश्चिम घाटाची लांबी किती आहे? तर पश्चिम घाटाची लांबी ही 1600 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्रात किती आहे? तर 650. पश्चिम घाटाची सरासरी उंची किती आहे? तर उंची हे 915 ते 1220. सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर हे कळसुबाई हे असून त्याची उंची ही 1646 मीटर आहे. आणि कळसुबाई शिखर हे अहमदनगरमध्ये आहे. महत्त्वाचं शिखर आहे, त्याची उंची लक्षात ठेवायची आहे आणि ते कुठे आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 13, महत्त्वाची शिखरे आणि त्याची उंची आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपण बघणार आहोत आता. चला तर मग बघू. कळसुबाई शिखराची उंची किती आहे? तर 1646 आहे आणि अहमदनगरमध्ये ते आहे. साल्हे शिखराची उंची किती आहे? 1667 आहे आणि नाशिकमध्ये ते आहे. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? 1438 आहे आणि साताऱ्यामध्ये ते आहे. हरिश्चंद्रगड शिखराची उंची किती आहे? 1424 आहे आणि अहमदनगरमध्ये ते आहे. सप्तशृंगी शिखराची उंची किती आहे? तर 1416 आहे आणि नाशिकमध्ये ते आहे. तोरणा शिखराची उंची किती आहे? तर 1404 असून पुण्यामध्ये आहे. राजगड शिखराची उंची किती आहे? तर 1376 आहे आणि ते पुण्यामध्ये आहे. रायरेश्वर शिखराची उंची किती आहे? 1337 आहे आणि ते सुद्धा पुण्यामध्ये आहे. शिखराचे उंची नुसार क्रम लक्षात ठेवायचा आहे. पहिलं कळसुबाई आहे, नंतर साल्हेर, महाबळेश्वर, नंतर हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणा. इतके तरी कमीत कमी लक्षात ठेवायचे. याच्यावरची ट्रिक सगळ्यांना माहीतच आहे. क, सा, मी, ह, स, तो. प्रश्न विचारला जातोय IMPA. प्रश्न 15, सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे कोणत्या नद्यांची खोरे वेगळी केलेली आहे? तर तापी आणि गोदावरी या नद्यांची खोरी ही सातमाळा अजिंठा डोंगररांगेमुळे वेगळी झालेली आहे. हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगररांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे? तर गोदावरी आणि भीमा. शंभू महादेव डोंगररांगामुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे? तर भीमा आणि कृष्णा. शंभू, भीमा आणि कृष्णा सगळी देवाची नावे, त्याच्यानुसार हे लक्षात ठेवू शकता. सातपुडा पर्वतरांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी गेलेली आहे? तर नर्मदा आणि तापी. सातपुडा, नर्मदा आणि तापी.
महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर सातपुडा पर्वतातील अस्तंबा हे डोंगर आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रातील जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा आपण बघणार आहोत आता. रत्नागिरीला 237 किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे. रायगडला 112 किलोमीटर, सिंधुदुर्गला 120, बृहन्मुंबईला 114, पालघरला 102 आणि ठाण्याला 25. सर्वाधिक कोणाला लाभलेला आहे? तर रत्नागिरीला. आणि सर्वात कमी ठाणे, फक्त 25 किलोमीटर आणि रत्नागिरीला 237. हे प्रश्न विचारलेले आहे. आज आपण 20 प्रश्न बघितले. उद्या आपण याचे पुढचे प्रश्न बघणार आहोत. महत्त्वाचे पॉईंट सगळ्यांनी नोट्स करून घ्यायचे. वारंवार विचारलेले प्रश्न आहे हे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही फक्त व्हिडिओ बघता, लाईक पण नाही करता आणि सबस्क्राईब पण नाही करत.